तर तिकडे मुंबईतील जागा वाटपावरून भाजप सेनेत मात्र पुन्हा खलबत सुरू झाली आहे। काल रात्री वर्षावर पार पडलेल्या बैठकीनंतर आज दुपारी 3 वाजता पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। दुपारी 3 वाजता वांद्र्यातील रंगशारदा इथे जागा वाटपाची बैठक होणार असल्याचं समजतंय। भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे महायुतीतील हा जागा वाटपाचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, खरं तर आता महायुतीतील जागा वाटपांचा देखील तिढा आहे, या संदर्भातील बैठकांना देखील आता उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। आज दुपारी 3 वाजता देखील एक बैठक आहे, काय या संदर्भात अधिकची अपडेट? नक्कीच कृपा, एकंदर 30 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे। त्यामुळे आता अवघे 4 ते 5 दिवस आता उरलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्ष हा सध्या कामाला लागलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे शिंदेची शिवसेना आणि भाजप यांची जी युती आहे त्या संदर्भात आता सध्या जागा वाटपावर आपल्याला अंतिम टप्प्यात चर्चा होताना पाहायला मिळत आहे। काल रात्री उशिरा सुद्धा राहुल शेवाळे, त्यानंतर उदय सामंत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली। त्यानंतर आज दुपारी सुद्धा ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे आजची बैठक ही रंगशारदामध्ये पार पडणार आहे, ज्यामध्ये त्यामध्ये एकंदर शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख नेते आणि भाजपचे प्रमुख नेते अशा प्रकारे त्यांची बैठक पार पडणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होतंय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यांचं जागा वाटप हे सध्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे की आज किंवा उद्या त्यांचं जागा वाटप जे आहे ती जाहीर होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। निश्चितच भूषण, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।